नमस्कार. मी दादासाहेब नीळ. स्वरांजली न्यूज चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत. सध्या सोलापूर शहराची लोकसंख्या 14 लाखाच्या वर गेलेली असताना या शहराचा विकास होण्याऐवजी भकास झालेला दिसतोय. याचं नेमकं कारण ना राजकीय नेत्यांना ना प्रशासकीय अधिकाऱ्यांना कुणीही द्यायला तयार नाही आहे. यामध्ये सर्वसामान्य सोलापूरकरांचं मात्र मरण दिसतंय. या सोलापूर शहराची स्मार्ट सिटीमध्ये नोंद झाली. मोठमोठ्या त्या ठिकाणी हलग्या वाजल्या गेल्या, मोठमोठ्या ठिकाणी घोषणा झाल्या. आलेला कोट्यवधी रुपयाचा निधी कुठे गेला हे मात्र आजपर्यंत कुणीही सांगत नाही आहे. शहराचे काही रस्ते स्मार्ट झाले असतीलही, परंतु एवढा निधी कुठे गायब झाला? शहर तर स्मार्ट झालंच नाही आणि शहरामध्ये आणखी बऱ्याच भागामध्ये पूर्ण खड्डे आहेत. खड्ड्यात रस्ता, रस्त्यात खड्डा, हेच समजत नाही. एवढ्या मोठ्या शहरामध्ये विकास या भाजपच्या सरकार करेल अशी आशा होती, म्हणून काँग्रेसचं सरकार या ठिकाणी महापालिकेचं काढून त्या ठिकाणी भाजपची सत्ता आली. गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजप सरकार असताना सुद्धा प्रचंड मोठा निधी येऊन सुद्धा केवळ राजकीय नेत्यांच्या नाकर्तेपणाच्या भूमिकेमुळं या शहराचा विकास अतिशय थंडावलेला आहे. अधोगतीला जाताना हे शहर दिसतंय, परंतु ही जबाबदारी घ्यायला कोणीच तयार नाही. ही फार मोठी शोकांतिकाच म्हणावी लागेल. एक जाणकर सोलापूर, या सोलापूर शहरातला सोलापूरकर खऱ्या अर्थानं आता जागा झाला पाहिजे आणि त्यानंच जाब विचारला पाहिजे या राजकीय नेत्यांना, या प्रशासकीय अधिकाऱ्यांना. जे प्रशासकीय अधिकारी गलेलट्ट पगारी घेतात आणि केवळ शहराचा विकास करण्यासाठी त्यांना एवढा पगार शासन मोजत असतं, परंतु ते फक्त पाट्या टाकण्याचं काम करत असतील, ते फक्त नुसतंच येऊन जात असतील, तर या शहराचा विकास कधीच होणार नाही. तर इच्छाशक्ती तीव्र पाहिजे. हे शहर माझं आहे आणि मी शहराचा आहे, अशा प्रकारची भूमिका घेऊन प्रत्येक नागरिकाने जागरूक झालं पाहिजे. तरच ते अधिकारी, तरच राजकीय नेते काम करतील आणि या दोन्हीमध्ये निश्चितपणे एक चांगल्या प्रकारचा विचार रुजेल. वास्तविक पाहता सोलापूर शहरातील अनेक तरुण या शहरामध्ये हाताला काम नसल्यामुळे दूरच्या ठिकाणी पुणे मुंबईच्या भागात पोटासाठी जातात. ही शोकांतिका थांबवण्यासाठी, हे जाणारे लोंढे थांबवण्यासाठी, सोलापूर शहर रोजगाराने भक्कम करण्यासाठी, स्वयंपूर्ण बनवण्यासाठी ह्या शहरामध्ये अनेक उद्योगधंदे आले पाहिजेत आणि ते आणण्यासाठी प्रत्येक राजकीय नेते आणि प्रशासनाने सुद्धा आपली भूमिका मांडली पाहिजे, जेणेकरून या तरुणांना रोजगार मिळेल, बेरोजगारी थांबेल, तरच या सोलापूर शहराचा विकास होऊ शकेल. नुसते रस्ते आणि पाणी तर सोलापूरची समस्या गेल्या अनेक 10-20 वर्षापासून आहे. 5-5 दिवसाने सोलापूर शहराला पाणी येत असेल. पाणी ही खरं तर महापालिकेची जबाबदारी आहे, संविधानिक जबाबदारी आहे. प्रत्येक नागरिकाला पाणी स्वच्छ दिलं पाहिजे, परंतु ही महापालिका नुसतं कर आकारणी करते, परंतु नागरिकांना मूलभूत सुविधा देत नाही. हे आजवरचं वास्तव या ठिकाणी मला नमूद करावं असं वाटतं. वास्तविक पाहता या सोलापूर शहरातील नागरिकांच्या मूलभूत गरजाच भागत नसतील, हाताला कामच नसेल, तर या नागरिकांनी या ठिकाणी राहायचं कशासाठी असा प्रश्न त्याला न वाचून पडतो. आणि म्हणूनच या शहराला सोडून अनेक नागरिक, अनेक तरुण पुणे, मुंबई, हैदराबाद या मोठ्या शहरात ठिकाणी जाऊन राहतात. हे वास्तव आहे आणि हे थांबण्यासाठी प्रत्येक राजकीय नेत्याने आणि अधिकाऱ्यांनी सुद्धा प्रयत्न करणं काळाची गरज आहे. आपण भेटूया पुढच्या भागामध्ये. नमस्कार. कॅमेरामॅन श्रीनिवास बोगासह दादासाहेब नीळ, स्वरांजली न्यूज.